Hello student, welcome to today's chemistry lecture Halogen Derivatives. Now student, in previous video lecture we had discussed about the nomenclature of alkyl halides or the monohalogen compounds. Okay, now student, in today's lecture we are going to discuss about the methods of preparation of alkyl halides, means how to prepare alkyl halides. आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्किल हॅलाइड कसं तयार करायचं. अल्किल हॅलाइड म्हणजे R-X हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो हाऊ टू प्रिपेअर. सो दिस अल्किल हॅलाइड इज प्रिपेअर्ड बाय द 5 मेथड. विच वन? फर्स्ट वन इज द फ्रॉम अल्कोहोल, सेकंड वन फ्रॉम हायड्रोकार्बन्स, थर्ड वन फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, fourth one electrophilic substitution reaction, and last one is the Sandmeyer's reaction. These 5 reactions are useful to prepare the alkyl halides. So student, we will discuss the one by one reaction in details. So first of all we will discuss the preparation of alkyl halides from alcohol. So first of all we discuss the preparation method of alkyl halide from alcohol. सुरुवातीला आपण अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड कसं तयार करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. in case of alcohol, hydroxyl group of alcohol is replaced by the halides or the halogen to form the alkyl halides. अल्कोहोलचं अल्डिहाइड करत असताना अल्कोहोलचं कन्वर्जन हे अल्किल हॅलाइड्स मध्ये आपल्याला करायचंय. कशामध्ये? अल्किल हॅलाइड्स. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल? दिस वन इज द अल्कोहोल. नाउ इन केस ऑफ दिस अल्कोहोल, OH is replaced by the halogen, so it gives the alkyl halide. काय करायचं आपल्याला? सिम्पली OH हा हॅलोजनने रिप्लेस करायचा आहे. ओके, सो देर आर so many uses or the so many variety of alcohols are present, that is primary, secondary or the tertiary. In this case again by using here in case of this compound, by using the some methods or the some halogen atoms, using the halogen acids. याच्यामध्ये पुन्हा आपण वेगवेगळे ऍसिड्स घेणार आहोत हॅलोजन मध्ये. पण पहिला आहे तो हायड्रोजन ऍसिड्स. फर्स्ट वन इज द हॅलोजन ऍसिड्स, नॉट हायड्रोजन, हॅलोजन ऍसिड, दॅट इज HX. सेकंड वन घेणार आहोत फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड म्हणजे त्याला काय म्हटलं आपण? PX. थर्ड वन इज द थायोनिल क्लोराइड. अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये करत असताना पुन्हा आपण हे काय करणार आहोत? 3 त्याचे टाइप्स बघणार आहोत. अल्कोहोल पासूनच तयार करायचे बट बाय युजिंग हॅलोजन ऍसिड. अल्कोहोल पासून तयार करणार आहात बट बाय युजिंग फॉस्फरस हॅलाइड, बाय युजिंग थायोनिल क्लोराइड. In this phosphorus halide again, this and halogen acid again we can use here HCl, HBr and HI. त्याच्यामध्ये आपण ह्या 3 रिएक्शन बघणार आहोत. PX म्हणजे फॉस्फरस हॅलाइड, त्याच्यामध्ये 2 बघणार आहोत. PX3 फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि PX5 म्हणजे फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स. स्टुडंट, आपण पहिली रिएक्शन पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलचं आपल्याला अल्किल हॅलाइड मध्ये कन्वर्जन करायचंय. त्यासाठी आपल्याला अल्कोहोल मधला OH जो काही आहे तो रिप्लेस करायचा आहे हॅलोजननं. त्यावेळी आपल्याला अल्किल हॅलाइड मिळेल. मग हॅलोजन असणारे रिएजंट आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. मग कोणकोणते रिएजंट आपण वापरू शकतो? हॅलोजन ऍसिड, फॉस्फरस हॅलाइड, थायोनिल क्लोराइड. मग ह्या हॅलोजन ऍसिड मध्ये HCl आहे, HBr आहे, HI आहे.
फॉस्फरस हॅलाइडमध्ये पुन्हा PX3PX5 आणि थायोनिल क्लोराईड. हे त्याचं क्लासिफिकेशन आहे. मग याच्यामध्ये पुन्हा आपण एक एक बघणार आहोत. त्यातली पहिली मेथड बघू आपण, हॅलोजन ॲसिड. याच्यापैकी पहिली मेथड आपण या ठिकाणी बघणार आहोत. कुठली मेथड बघतोय आता आपण? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग हॅलोजन ॲसिड्स. हॅलोजन ॲसिड्स वापरून आपण अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे अल्किल हॅलाइडमध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ते करत असताना काही कंडिशन्स आहेत की ते अल्कोहोल याच्यापैकी कोणाबरोबर रिॲक्ट होईल. त्यासाठी ते जे काही अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे, अल्कोहोल्स रिॲक्ट विथ हॅलोजन ॲसिड्स, इट्स ऑर्डर इज लाईक टू टर्शरी अल्कोहोल इज more stable or the more reactive to the secondary is more reactive to the primary. म्हणजे हॅलो ॲसिड बरोबर रिॲक्ट होत असताना अगोदर टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट अगोदर होईल. सेकंडरी आणि प्रायमरीसाठी कंडिशन्स ऑब्टेन करावे लागतील, तसे त्याला मेंटेन करावे लागेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द रिॲक्शन विथ HCl. सुरुवातीला काय म्हटलं आपण? HCl रिॲक्शन काय पाहतोय बघा आपण? अल्कोहोल रिॲक्ट विथ हॅलो ॲसिड्स. त्यासाठी आपण ठराविक काय वापरणार आहोत? कंडिशन्स वापरणार आहोत. नाव इन दिस रिॲक्शन OH रिप्लेस बाय द हॅलोजन, सो इट गिव्स द RX प्लस HX. काय तयार होणार आहे? सॉरी, H2O तिथं तयार होतो बघा. इथं काय तयार होईल? H2O. ओके, ही जी काही रिॲक्शन आहे. So first of all we see the HCl. By using the HCl, alcohol is converted into alkyl halide. In case of a primary and secondary alcohols, to require the anhydrous zinc chloride in case of HCl. ज्यावेळी आपल्याला अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड करायचे by using the HCl, then we can use here ROH plus HCl in presence of a anhydrous ZnCl2. Like this process is called as the Gruze process. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ग्रूज प्रोसेस असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये HCl आणि ZnCl2 चा वापर करून आपण अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे अल्किल हॅलाइडमध्ये करणार आहोत. सो इन दिस केस hydroxyl group replaced by the Cl, so to form the RX plus H2O. This one is the alkyl halide, this one is the alcohol. These conditions are used in case of a primary and the secondary alcohol. What is the example? Now see the example. Here CH3, CH2OH, ethyl alcohol. What is the name? Ethyl alcohol. React with HCl in presence of anhydrous ZnCl2. In case of this reaction, OH replaced by the Cl, so to form the CH3, CH2, Cl plus H2O. What is the name of compound here? Ethyl chloride. And this process, what process? Using the anhydrous ZnCl2 and HCl to convert the alcohol into alkyl halide. This process is called as the Gruze process. What is Gruze process? What is the process? Here Gruze process. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? Gruze process असं म्हटलं जातं. Now, in this case, the reagent Zn and HCl, the mixture of ZnCl2 and HCl, this mixture is called as the Lucas reagent. त्याच रिएजंटला काय म्हटलं जातं? Lucas reagent. What is the Lucas reagent? It is the mixture of ZnCl2 and the HCl. So this one is the example of primary alcohol. Then we see the secondary, when the isopropyl alcohol react with what?
isopropyl alcohol. What is the structure? CH3, CH, CH3. React with Lucas reagent. What is the meaning of Lucas reagent? It is the mixture of HCl and anhydrous ZnCl2. In this case reaction, OH replaced by the only Cl. So it forms the CH3, CH, Cl, CH3 plus H2O. What is the name of compound? Isopropyl chloride. What is the name? Isopropyl chloride. Prepared from आयसोप्रोपिल अल्कोहोल. कशापासून तयार झालं हे? आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून तयार झाले. ओके, सो दिस वन इज द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग हॅलोजन ऍसिड्स बाय युझिंग HCl. सेकंड वन इज द HBr. दुसरी मेथड काय बघायची आता आपल्याला? HBr यूज करायचे हॅलो ऍसिड म्हणून. ओके, in case of the tertiary alcohol directly react with HCl and to form the tertiary chloride. It does not require any conditions. त्याच्यामध्ये कुठलीच conditions लागत नाही, कारण इथं म्हटलंय tertiary is greater than secondary and primary, so it does not require any conditions. In case of the bromine, HBr, alcohol react with HBr. In this HBr prepared from the sodium bromide and the H2SO4. कशापासून तयार होतं हे? सोडियम ब्रोमाइड अँड द H2SO4 यांच्यापासून हे तयार होत असतं. प्रायमरी अल्किल ब्रोमाइड कॅन बी प्रिपेअर्ड बाय द रिॲक्शन विथ सोडियम ब्रोमाइड अँड द H2SO4. Heat it. During this reaction, HBr is prepared. And by this using this HBr, OH from alcohol replaced by the bromine, to it forms the RBr plus H2O. So this one is the alkyl bromide. सुरुवातीला अल्किल क्लोराइड तयार केलंय, या ठिकाणी काय केलं आपण? अल्किल ब्रोमाइड तयार केले. एक्झाम्पल बघू आपण. CH3, CH2, OH plus HBr. Okay, here sodium bromide, H2SO4, heat it. इथिल अल्कोहोलला कशा बरोबर हीट केलं आपण? इथिल अल्कोहोल is heated with sodium bromide and H2SO4. During this reaction, HBr is prepared. By using this HBr, OH replaced by the bromine, so it forms the ethyl bromide plus H2O. So in this way we can prepare the ethyl bromide from the ethyl alcohol. So this one is the second reaction. Third one, HI. HI वापरून reaction करायची. So when alcohol react with the 95% phosphoric acid and sodium iodide, alcohol when react with 95% phosphoric acid and the red phosphorus in sodium metal. Phosphoric acid means H3PO2. What is the formula? H3PO4. Heat it. During this reaction, hydroiodic acid is prepared. या रिएक्शन मध्ये काय तयार होतं? हायड्रोआयोडाइक ऍसिड तयार होतं. सो बाय युझिंग दिस हायड्रोआयोडाइक ऍसिड, OH replaced by the iodine. So it forms the alkyl iodide plus H2O molecule. This one is the alkyl iodide prepared from alcohol. Okay, so this one is the HI reaction. Then next one, preparation of alkyl halide by using alcohol using the reagent phosphorus halide. दुसरी मेथड काय होती बघा याच्यामध्येच? फॉस्फरस हॅलाइड पासून तयार करण्याची. ही पाहिली आता आपण हॅलोजन ऍसिड पासूनची. बरोबर आहे. सुरुवातीला आपण ही काय पाहिली? हॅलोजन ऍसिड वापरून
2 नंबरची पाहायची आता फॉस्फरस हॅलाइड वापरून. म्हणजे काय म्हटलं जातं बघा, फॉस्फरस हॅलाइड मीन्स PX. याचे पुन्हा किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत, PX3 आणि PX5. फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स. सो when the alcohol react with phosphorus trihalides, heat it to form the alkyl chloride. काय म्हटलं बघा, when the alcohol react with phosphorus trihalides, रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण इथं थ्राईस घेतले. OH replaced by the one halogen atom. So here RX. How many moles? 3. शिल्लक काय काय राहिलं बघा, H3PO3. रिमेनिंग पार्ट काय राहिलं बघा, H3PO3. What is the example? Here CH3CH2OH. Ethyl alcohol react with phosphorus trichloride. Hydroxyl group of ethyl alcohol replaced by the one chlorine atom. So it gives CH3CH2Cl, means ethyl alcohol, plus H3PO3. This one is the reaction with phosphorus trihalides. Next one reaction with phosphorus pentahalides. त्याच्या पुढची काय बघा, पेंटाहॅलाइड्स बरोबरची रिॲक्शन आहे. सो when alcohol representation ROH react with phosphorus pentahalides means PX5. In this case, one hydroxyl group of alcohol replaced by the one halogen from the phosphorus pentahalides. So RX plus, what is the byproduct? HX. First one is the HX. Next one POCl3. What is the remaining byproduct? POCl3. And this one is the preparation of alkyl halide from the alcohol by using phosphorus pentahalides. What is the example? Now when the isopropyl alcohol react with phosphorus pentachloride, it gives one hydroxyl group of alcohol replaced by the one molecule of chlorine by the PCl5. It forms the CH3CHClCH3 plus HCl plus POCl3. What is the name of product? Isopropyl chloride. What is the name? Isopropyl chloride is the name of that compound. In this way, we can prepare alkyl halide from alcohol by using phosphorus pentahalides. So this one is the second reaction, this one is the first. Then next, by using the thionyl chloride. Next one is the, पुढचा कोणता आहे बघा, थायोनिल क्लोराईड वापरून आपल्याला अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करायचे. नेक्स्ट वन थायोनिल क्लोराईड. फॉर्म्युला SOCl2. ओके. Preparation of alkyl halide from alcohol by using thionyl chloride. Formula is SOCl2. What is the reaction? When alcohol, that is ROH, react with thionyl chloride, heat it. Simply काय केलं याला? Heat केलं thionyl chloride बरोबर. So in this case, hydroxyl group of alcohol replaced by the one chlorine atom. So it forms the RCl plus SO2 plus HCl.
In this case, we can see here byproducts are in the gaseous state. जे काही बायप्रोडक्ट्स आहेत हे कोणत्या स्टेजमध्ये आहेत? गॅसियस स्टेज. सो देअर इज नो एक्स्ट्रा एफर्ट फॉर द सेपरेशन ऑफ प्रोडक्ट. या ठिकाणी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. कशासाठी? प्रोडक्टला सेपरेट करण्यासाठी. कारण मिळतानाच आपल्याला काय मिळालं या ठिकाणी? फक्त प्रोडक्ट मिळालं. बाकीचे काय आहेत? गॅसियस स्टेजमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला इथं काय मिळालंय? अल्किल क्लोराईड हे प्युअर फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. आणि हे जे काही इल्ड आहे ते बाकीच्या सगळ्या 3 मेथडपेक्षा काय असतं? बेटर असतं. दिस वन इज द जनरल रिॲक्शन. गिव्ह द एक्झाम्पल. When the propyl alcohol react with thionyl chloride, heat it. In this reaction, hydroxyl group of propyl alcohol replaced by the chlorine from thionyl chloride. So it forms the CH3, CH2, CH2, Cl. What is the name? Propyl chloride. What are the byproducts? SO2 plus HCl. SO2 and HCl are in the gaseous stage. So propyl chloride is in the pure form. So this one is the preparation method of alkyl halide from alcohol by using thionyl chloride. Okay, so student, in today's lecture we are discuss about the preparation method of alkyl halide from alcohol by using halogen acids, phosphorus halide, and third one is the thionyl chlorides. Okay, so student, remaining part of this chapter will be discussed in next video lecture. Thank you.